सोफा घरी आणण्यासाठी एवढी मारामार होईल वाटलं नव्हतं भाई. कसा येईल आता सोफा घरी येईल की नाही. एक्झिबिशन मधून घरी आलेच होते की मला त्याच अवस्थेत म्हणजे त्याच मेकअप शेकअप मध्ये मला आणि भाऊला निघावं लागलं सोफ्याची डिलिव्हरी घेण्यासाठी. म्हणजेच फायनल चेक करण्यासाठी की सोफा बरोबर आहे की नाही. थोडीशी भीती होती हा घरी सोफा येईल की नाही. सोफा घरी आणण्यासाठी एवढी मारामार होईल वाटलं नव्हतं भाई. कसा येईल आता सोफा घरी येईल की नाही. म्हणजे सरळ आहे ना मुद्दे की बाती करते. शोरूम मध्ये बघताना असं वाटत होतं की हा स्मॉल आहे आपल्या घरी आरामात येऊन जाईल. एकदम टांगते हुए चले जाओ, गेटवा पे खड़ा कर दियो बस. बट जसं जसं तो आतमध्ये बिल्डिंग मध्ये येत गेला ना आम्हाला त्याची साईज खूप अवाढव्य आणि मोठी वाटायला लागली. बट फायनली ते भैया खूप हेल्पफुल होते आणि ते एकदम कॉन्फिडंट होते की सोफा कसा पण करून घरी आपण पोहोचवायचाच. आता कितीही ब्रँड न्यू वस्तू असू देत पण त्याला ना दाबून दाबून मारून मुटकून कसं बसं घरी आणावं लागतं. बट इट्स ओके. फायनली भैयाने काम 25 केलेलं आहे. काही नाही समज लग नहीं रहा था क्या क्या है. पंखा लावा पहिले. मला पहिले याच्यावर लोळून घेऊ दे. ते एस्थेटिक बिस्थेटिक नंतर दाखवते तुम्हाला. सो एस्थेटिक पद्धतीने सोफा आपण बघून घेऊया. किती भारी वाटतं राव. इसी खुशी में दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला उठून पहिले तर इडली वगैरे आणली आणि मस्त खाणं पिणं करून साफ सफाईच्या मागे लागली. घरात एखादी कोणती गोष्ट आणली की बाकीच्या गोष्टींना जरा इथे तिथे ऍडजस्ट व्हावंच लागतं नाही का. गरमागरम जेवण करून घेतलं आणि मम्मीने मस्त झोप काढली सोफ्यावर. संध्याकाळी उठून मम्मी जरा सोफा उचलायचं ट्राय करत होती पण ते काही जमत नव्हतं. याच हॅपीनेस सोबत आजचा ब्लॉग इथे सेंड करूया. टेक केअर. बाय.